पाचोरा तालुक्यात नव्हे तर जळगाव जिल्ह्यामध्ये फळबाग जी आहे ते मोसंबीच्या फळबाग जे आहेत त्यांना करोडो रुपयांचं नुकसान झेलावं लागतं आहे. मी पण शेतकरी आहे. माझं नुकसान इतकं जबरदस्त झालेलं आहे की बेमोसम हा मोसम जो आहे हवामान बदलल्यामुळे पूर्ण अर्धी जी मोसंबी होती ही फळ सोडून दिलं तिने आणि त्याच्यामुळे आम्हाला ना जो घास होता आमच्या तोंडात येणारा तो सुद्धा आज चालला गेलेला आहे. जो भाव आम्हाला 40, 50, 60 रुपये, 70 रुपये, 80 रुपयापर्यंत मिळायचा तो आता फक्त 20 रुपयांनी 18 रुपयावरून गेलेला आहे. 18 ते 20 रुपये ही जर मोसंबी जात असेल तर त्या शेतकऱ्याला परवडेल कसं? माझ्या शेतामध्ये 800 झाडं आहेत. त्या 800 झाडांना 1,20,000 रुपये, 1,30,000चं मी नुसतं ह्याच वर्षाचं म्हणजे 5 वर्ष मी सांभाळलं, त्याचं उत्पन्न काहीच नव्हतं. ह्या वर्षी मी बाग धरला तर ह्या वर्षाचं माझं उत्पन्न यायला पाहिजे होतं ते लाखाने, पण मला स्वप्न दाखवलं होतं लाखाने, परंतु सुलतानी आणि आसमानी संकट कसं उभं राहतं तर हे शेतकरी म्हणून आज याला 1,20,000 बाग लावल्यानंतर 1,90,000 रुपये मला फक्त या मोसंबीचे मिळालेले आहेत. माझी जवळपास अर्धीच्या वरती मोसंबी गळून पडलेली आहे आणि हा बेमोसम म्हणून शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना फळबाग जे शेतकरी आहे त्यांचे पंचनामे करायला पाहिजे. त्यांची मोसंबी किती गळती आहे त्याच्यावर त्यांना नुकसान भरपाई त्यांची द्यावा ही मी शासनाकडे मागणी करीत आहे.